नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील येराळा नदी पात्रात अवैध वाळू उपसामुळे झालेल्या फिरदौस झाकीर शिकलगार यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई द्यावी तसेच पीडित कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी सांगली जिल्हा शिकलगार जमात ट्रस्टच्या वतीने विटा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं होतं। दरम्यान प्रांताधिकारी डॉक्टर विक्रमसिंह बांदल, खानापूरचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली। त्यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींविरुद्ध नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे तसेच शासनाच्या विविध योजनांमधून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे लेखी आश्वासन दिले। तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर सांगली जिल्हा शिकलगार जमात ट्रस्टचे अध्यक्ष याकूब करीम शिकलगार, ग्रामस्थ आणि आंदोलकांनी आमरण उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। यावेळी आंदोलकांनी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची तातडीने आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली। तसेच आश्वासनाची पूर्तता वेळेत झाली नाही तर पुन्हा तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। फिरदौस मृत्यू प्रकरणामुळे अवैध वाळू उपसाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नदीपात्रातील बेकायदेशीर उत्खनन रोखण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।